नमस्कार, मी माधुरी वैद्य. 15 जानेवारी 2026 या रोजी नगरपालिका, महानगरपालिका यांच्यासाठीच्या निवडणुका होणार आहेत. आता सर्वच पक्षांनी आपल्या निवडलेल्या उमेदवारांना आता रिंगणात उतरवलेलं आहे आणि त्यासाठीचे AB फॉर्म्स दिलेले आहेत आणि त्यांनी ते भरले सुद्धा आहे. पण हे कळल्यावर मात्र पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या बंडखोरीचं वादळ हे सर्वच पक्षांवर घोंगावायला लागलं आणि BJP सध्याचा जो सर्वात मोठा पक्ष आहे त्यात तर हे फार मोठ्या प्रमाणावर होतं. पण अगदी लहान लहान पक्षांमध्येही बंडखोरी झाली आणि मग 3 तारखेला जेव्हा फॉर्म्स किंवा उमेदवारी मागे घेण्याची तारीख होती, तो दिवस होता, त्यानंतर मात्र असं समजलं की त्या दिवसापर्यंत फक्त मुंबईमध्ये 453 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यामध्ये पक्षांमधले बंडखोर जे अपक्ष म्हणून उभे राहिले होते ते होते, त्याचप्रमाणे इतर पक्षातलेही उमेदवार होते ज्यांनी उमेदवारी मागे घेतली होती. आता काही जण असं म्हणतात की त्यांना पैसे दिले गेले भरपूर प्रमाणात, किंवा पक्षातल्या लोकांना ज्यांनी बंडखोरी केली होती त्यांना काही पदं देण्याचं वचन दिलं गेलं किंवा तसं त्यांना सांगितलं गेलं. पण आता मनसे, शिवसेना, उबाठा हे म्हणतायत की त्यांच्या पक्षातल्या लोकांना धमक्या देऊन उमेदवारी मागे घ्यायला लावली. आता खरं काय खोटं काय हे नंतर कळेलच, कारण निवडणूक आयोग जे आहे ते या संबंधातली चौकशी करणार आहे असं समजतंय. पण एकूणच ज्यांची नाराजी होती ती पुष्कळशा प्रमाणात एवढी कमी कशी काय झाली हे एक कोडं तर आहेच. फक्त काही उमेदवारांनी मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहायचं असं निश्चितपणे ठरवलं. काही नाराज उमेदवारांच्या जेव्हा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा मुलाखती घेतल्या तेव्हा त्यातल्या काही इंटरेस्टिंग होत्या तर काही कुठेतरी वाईट वाटतंय असं वाटणारे होते. त्यातली उबाटाची फायरआजी तुम्हाला आठवते ना? हां, त्याच त्या ज्या नवनीत राणा जेव्हा हनुमान चालीसा मातोश्रीवर जाऊन वाचणार होत्या तेव्हा त्यांना अडवण्यासाठी मातोश्री समोर ठिय्या देऊन बसलेल्या आणि उद्धव ठाकरेंची बाजू हिरहिरीने मांडणाऱ्या त्या आजी, त्या मात्र एका मुलाखतीत उद्धवरावांच्या विरुद्ध बोलत होत्या. त्या म्हणत होत्या की त्यांचा हा निर्णय सर्वस्वी चुकलेला आहे, कारण ज्या श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिली होती त्यांच्या संदर्भात आजींचं काही म्हणणं होतं. खरं तर ते त्यांच्या संदर्भातलं जास्त होतं आणि ज्यांच्यासाठी त्या मुलाखत देत होत्या त्या विजय इंदुलकरांबद्दल मात्र त्या फारसं बोलल्या नाही. त्या श्रद्धा जाधव आणि स्वतःबद्दलच जास्त बोलल्या. त्या म्हणाल्या, माझं दुसरं घर मला हवं होतं ते मला श्रद्धा जाधवांमुळे मिळालं नाही आणि त्या रस्त्यावर काही वस्तू विकतात आणि म्हणून त्यांना त्यासाठी स्टॉल हवा होता, तो सुद्धा श्रद्धा जाधव यांनी दिला नाही. पुढे त्या बोलण्याच्या ओघात असंही म्हणाल्या की मी सुद्धा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, अगदी बाळासाहेबांपासूनची, आणि मग मी जरी शिकलेली नसली, अंगठा बहादूर असली तरी देखील मला चांगलं बोलता येतं, मग मला उमेदवारी द्यायला काय हरकत होती. पण लगेच त्याने आपलं बोलणं जे आहे ते दुसरीकडे वळवलं. त्या म्हणाल्या, मला नाही पण इंदुलकरांना ही उमेदवारी द्यायला हवी होती.
कारण सांगितल्याप्रमाणे श्रद्धा जाधवांबद्दल त्यांची नाराजी होती. आता असं समजतं आहे की आजींची 2 घरं ऑलरेडी आहेत, पण ती दोन्ही घरं एक आहेत असं दाखवून त्यांना दुसरं घर हवं होतं, आणि जे कायद्याच्या कक्षेत बसणारं नव्हतं. आणि आजींनी तर या आधीच आपल्या मुलासाठी उद्धवरावांकडे शब्द टाकला होता, त्यांना नोकरी मिळावी म्हणून. आणि स्टॉलचं म्हणाल तर आता फेरीवाल्यांनाच रस्त्यावर जे उभे आहेत स्टॉल लावून त्यांनाच हटवलं जाते. त्यामुळे आजींना स्टॉल देणं तसं कोणासाठी कठीणच झालं असतं, नाही का? म्हणजे काय, आजी स्वतःच्या स्वार्थासाठी जास्त बोलत होत्या असं दिसतंय. अर्थात तेही बरोबरच आहे. त्यांचे मोठे नेते उद्धव ठाकरे त्यांनी तेच केलं ना. त्यांना मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा होती, आणि म्हणून त्यांनी आघाडीमध्ये जाऊन स्वतः मुख्यमंत्री झाले, आणि मग त्यांना पायउतारसुद्धा व्हावं लागलं. त्यामुळे झालं काय, त्यांच्या पक्षाचं नुकसान जास्त झालं त्यांच्यापेक्षा, नाही का? पण त्याचा विचार त्यांनी आधी केलेलाच नव्हता की काय, असं वाटतंय. आता आणखीन काही उमेदवार होत्या उभाठाच्या. त्यातल्या एक माधुरी मांजरेकर, त्या व्यथित झाल्या होत्या, कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांचा प्रभाग, जी विनिंग सीट आहे ती उद्धव ठाकरेंनी मनसेसाठी मोकळी केली. आता त्याचं काय कारण असावं? त्या म्हणतात त्यांना इतकं मानहानी स्वतःची करून घेण्याचं काय कारण होतं? त्यांच्यावर एवढा कोणता दबाव होता की त्यांना असं करावं लागलं, आणि ज्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही. आता BJPमधल्या मंदा म्हात्रे यांची जी नाराजी आहे ती आहे गणेश नाईक यांच्या विरुद्ध. त्या म्हणतायत की त्यांनी जाणून बुजून, त्या स्वतः MLA आहेत, पण त्यांच्या कार्यकर्त्यांना गणेश नाईक यांनी संधी दिली नाही. इथपर्यंत ठीक होतं, पण त्या पुढे जाऊन जे म्हणाल्या ते कोणालाही चुकीचं वाटण्यासारखं आहे. त्या म्हणाल्या, गणेश नाईक जे आता भाजपासाठीच काम करत आहेत, त्यांना त्या म्हणाल्या, तुम्ही 111 उमेदवार भाजपाचे कसे निवडून आणता हे मी पाहते. म्हणजे असं पक्षाबद्दल उघडपणे बोलणं हे किती योग्य आहे ते त्यांनीच ठरवायला पाहिजे. खरं तर त्यांचे नेते हे उद्धव ठाकरेंच्या अगदी विरुद्धपणे वागलेले आहेत. एकनाथ शिंदे हे तसे बाहेरून आलेले, पण जेव्हा सत्ता मिळवण्यासाठी, म्हणजे BJPचं गव्हर्नमेंट यावं महाराष्ट्रात, यासाठी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युती केली गेली, आणि BJPच्या जास्त संख्या असूनही, म्हणजे MLAच्या पक्षांनी देवेंद्र फडणवीस यांना बाजूला केलं आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. तरीही फडणवीसांनी पक्षाच्या विरोधात एक शब्दही कधीही उच्चारला नाही. त्यांनी खरं तर 5 वर्षापर्यंत मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं होतं, आणि तरीही त्यांना नवीन आलेल्या एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करावं लागलं, आणि ते त्यांनी अतिशय जबाबदारीने केलं. हा आदर्श एवढ्या सिनियर असलेल्या मंदा म्हात्रे यांच्यासमोर नाही आहे का? आणखीन एक उमेदवार आहेत BJPच्या, ज्या आहेत ढोले, दिव्या ढोले. त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली, पण त्यांनी सायली कुलकर्णी ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात त्या काहीच बोलल्या नाहीत,
आणि त्या पक्षाच्याही विरोधात काही बोलल्या नाहीत. त्या असं म्हणाल्या की त्यांना आजमावून बघायचं आहे की त्या जिंकू शकतात किंवा नाही. हे जरी अगदी बरोबर वाटत नसलं तरीही त्यांनी जो कणखरपणा दाखवलेला आहे त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचं कौतुक करणं बरोबर आहे असं वाटतं. म्हणजे एकूण काय तर 453 उमेदवारांपैकी अगदी काही तुरळक उमेदवारांनीच आपला निर्णय कायम ठेवला. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.